आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। योग ही केवळ कसरत नसून शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवन पद्धती असल्याचं मत आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी व्यक्त केलं। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, माय युवा भारत कार्यालय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं पोलीस कवायत मैदान यवतमाळ इथं भव्य सामूहिक योग शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन उईके यांच्या हस्ते करण्यात आलं। भारतानं जहाज बांधणी क्षेत्रात नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। पंतप्रधानांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं। INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय अशी या जहाजांची नावं आहेत। उर्मिला पटवर्धन स्मृती उर्मी कला संगम अंतर्गत प्राध्यापिका अतुला पटवर्धन यांच्या कोलाज पेंटिंग विदाउट ब्रश या नाविन्यपूर्ण कलात्मक प्रदर्शनाचं आयोजन प्लॉट नंबर 6 जुने स्नेहनगर या त्यांच्या राहत्या घरी करण्यात आलं आहे। प्रदर्शनाचं उद्घाटन नागपुरातील ज्येष्ठ आर्किटेक्ट श्रीराम मराठे तसंच जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठ डिझायनर द्वयी चक्रधर जांगडे आणि विभा प्रतापे यांच्या हस्ते करण्यात आलं। प्राध्यापिका अतुला पटवर्धन आणि ॲडव्होकेट आभाराणी पटवर्धन या भगिनींच्या एकदा काय झालं या रंजक कथांच्या ऑडिओ पुस्तकाचं देखील प्रकाशन यावेळी करण्यात आलं। FDC म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे। बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविक आधारित औषधांचा समावेश आहे। सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, वेळीच योग्य औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे। विदर्भात आज सर्वाधिक तापमान गोंदिया आणि अकोला इथं 41.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। नागपुरात आज 40.6 तर वर्ध्यात 41 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण आज रात्री 8:42 ऐकू शकाल। नमस्कार।